नमस्कार, श्रावूस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवत आहे पावटा किंवा वरण्याची खमंग अशी उसळ. बघूया कशी बनवायची ती. त्यासाठी मी येथे पावट्याच्या शेंगा सोलून त्यातील बी काढून घेतलेले आहेत. ते बी तव्यामध्ये तेल घालून मी चांगले डाग पडेपर्यंत भाजून घेतले. नंतर पाणी गरम करून त्यामध्ये भाजलेले पावट्याचे बी घालावे. 15 मिनिटानंतर ते शिजतात. येथे तुम्ही बघू शकता आपले पावट्याचे बी चांगले शिजलेले आहेत. ते काढून घेऊ. तव्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंगची फोडणी करू. कांदा आणि कढीपत्ता घालू. कांदा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये आपण 2 चमचे एवढी घाटी मसाला घालू. तो चांगला हलवून घेऊ. नंतर त्यामध्ये आपण शिजवून घेतलेले पावट्याचे बी घालू. ते चांगले मसाल्यामध्ये एकत्र करून घेऊ. चवीनुसार मीठ घालू. ते चांगले एकजीव हलवून घेऊ. येथे तुम्ही बघू शकता. वरून कोथिंबीर घालू. तर तयार आहे आपले पावट्याची खमंग अशी उसळ. ही उसळ भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूप छान लागते. याला साहित्यही खूप जास्त लागत नाही. तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली होती तुमची पावट्याची उसळ.